परंतु रामरक्षेतलं एक सूत्र आपल्याला आठवण करून देतो. त्या सूत्राचं जरूर आपण चिंतन करा मित्रांनो. त्यामध्ये आपल्याला त्याचा गूढार्थ काही वेगळा आहे हे उमगल्याशिवाय राहणार नाही. रामरक्षेमध्ये एक सूत्र असं आहे, पाताल भूतल व्योम शारिण छद्मचारिण न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितम रामनामभिः. पाताल भूतल व्योम चारिण छद्मचारिण म्हणजे पाताल भूमीच्या खालती, भूतल भूमीवरती, व्योम म्हणजे आकाशामध्ये, ह्या ठिकाणहून कुठूनही छद्मचारी जे डोळ्याला दिसत नाहीत पण त्यांचं अस्तित्व परिणामानं कळतं, असे कोरोनासारखे किंवा अन्य कुठलेही व्हायरस, बॅक्टेरिया, जीवाणू, विषाणू, अन्य कोणीही हे जर निर्माण होत असतील, पुन्हा सांगतो, पाताल भूतल व्योम चारिण इथे राहणारे, विवरण करणारे, वावर ज्यांचा आहे पण त्यांचं अचानक प्रमाण वाढलं तर ते रोगामध्ये परिवर्तित होतात, तेच साथीचे आजार निर्माण करतात. असे छद्मचारी जीव जरी वाढले तरीही सुद्धा न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितम रामनामभिः. ते जे रामनाम घेतात त्यांच्याकडे पाहूही शकत नाहीत. पुन्हा लक्षात घ्या, न द्रष्टुमपि शक्तास्ते, हे पाताल भूतल व्योम चारिण जे छद्मचारी, डोळ्याला सहज न दिसणारे पण अस्तित्वानं, प्रभावानं, परिणामानं जाणवणारे असे जे जीव आहेत, जंतू आहेत, सूक्ष्म जीव आहेत, ह्या सगळ्याचे परिणाम हे रामनामानं नष्ट होतात. हे इथे आपल्याला बुधकौशिक ऋषींनी एक अभ्यस्त असं सूत्र सांगितलेलं आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये कुठल्याही महाराष्ट्रीयन घरामध्ये संध्याकाळी तिन्ही सांजेला दिवे लागण झाली, दिवे लावले की रामवृक्ष